मंडळी, बड्या बड्या नेत्यांचं भविष्य सांगणारा भोंदू बाबा आज गजाआड गेला। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ज्याच्यावर छत्री धरायच्या, ज्याचे पाय धुवायच्या, एवढंच नाही अनेक सेलिब्रिटी उद्योजक ज्याच्यापुढे हात जोडून उभे असायचे, तो स्वतःला ब्रह्मांडाचा गुरु म्हणायचा। अशा भोंदूचे विकृताचे किळसवाणे कारनामे आज महाराष्ट्राच्या समोर आले। त्यानं महिलांचं शोषण केलं, अत्याचार केले, याला राजकीय वळण मिळालं कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचे भोंदूला छत्री धरतानाचे आणि पाय धुतानाचे फोटो व्हायरल झाले। ही त्यांची वैयक्तिक श्रद्धा असू शकते, पण जेव्हा त्या नराधमाचे काळे कारनामे समोर आले तेव्हा त्या नराधमाला सोडणार नाही हे महाराष्ट्राला ठामपणे सांगणं आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांचं कर्तव्य आहे। बलात्काराचे आरोप झालेल्या नराधमाला तुम्ही असा आदरार्थी उल्लेख करणं आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतं। कालपर्यंत तो वैयक्तिक कुणाचा गुरु असू शकतो असेलही, पण आज त्याचा मुखवटा नराधम म्हणून समोर आलेला आहे। तो मुखवटा गळून पडलेला आहे। ज्या महिलाने विश्वासाने आपला हात त्याच्या हातात दिला त्या या बहिणींच्या अब्रूवर त्यानं हात टाकलाय। अशोक खरात त्याचं नाव आहे। त्यानं आस्थेच्या नावाखाली महिलांचं शोषण केलंय, अत्याचार केलेत, दैवी शक्तीचा बनाव करून महिलांना त्यानं जाळ्यात ओढलं आणि गुंगीचं औषध देऊन घृणास्पद गोष्टी केल्या। चोरून त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड केले। एक पेनड्राईव्ह सापडला पोलिसांना, त्यात 58 महिलांसोबतचे त्याचे घृणास्पद व्हिडिओ असल्याचं कळतंय। लोकांचं भविष्य सांगणारा हा भोंदू स्वतःचं भविष्य पाहू शकला नाही की उद्या आपल्या पापाचा घडा भरणार आहे आणि थेट तुरुंगाच्या काळ्या कोठडीत आपल्याला जावं लागणार आहे। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशन मध्ये एका 35 वर्षीय महिलेनं आवाज नोंदवला, आवाज आपला, आणि त्या एका आवाजाने त्याच्या आतापर्यंतच्या सगळ्या थोतांड ब्रह्मांडाचा पाया हादरलाय। हा एक गुन्हा नाहीये, ही केवळ एका शरीरावर टाकलेला हात सुद्धा नाहीये, या लोकांच्या आत्म्याचा, सन्मानाचा आणि विश्वासाचा खून केलाय। ज्या महिला श्रद्धेनं भक्तीनं त्याच्याकडे आल्या त्यांना त्यानं वासनेच्या जाळ्यात ओढलं, आणि हे सगळं शक्य कसं झालं? आरोप केला जातोय की काही मोठी नावं त्याच्या सोबत उभी होती। हे असले भोंदू मोठ्या लोकांसोबतचे आपले फोटो मार्केटिंगसाठी वापरतात, लोकांना दाखवतात, बघा किती मोठे लोक माझे भक्त आहेत। मग सामान्य माणसाला आपल्या जाळ्यात ओढणं सोपं होतं। धर्माची, राजकारणाची कवच कुंडलं वापरून आतमध्ये निर्लज्जपणे बिनधास्त हे अत्याचार करत राहतात।